नमस्कार मित्रांनो, आज आपण बुक समरी या सिरीजमध्ये जाणून घेणार आहोत द मॅजिक बाय रोंडा बायर्न. चला तर मग सुरुवात करूया. द मॅजिक हे जगप्रसिद्ध लेखिका रोंडा बायर्न यांचे प्रेरणादायी पुस्तक आहे. द सिक्रेट या पुस्तकानंतर आलेले हे पुस्तक जीवनात आनंद, यश, आरोग्य, समृद्धी आणि उत्तम नातेसंबंध मिळवण्यासाठी कृतज्ञता ग्रॅटिट्यूड या शक्तीचा प्रभावी वापर कसा करावा हे शिकवते. या पुस्तकात 28 दिवसांचा एक व्यावहारिक कार्यक्रम दिलेला आहे. दररोज एक छोटा सराव करून वाचकांच्या विचारांमध्ये, भावनांमध्ये आणि जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो. कृतज्ञतेचे महत्त्व. लेखिकेच्या मते कृतज्ञता ही जीवनातील सर्वात मोठी जादू आहे. जेव्हा आपण आपल्या आयुष्यातील प्रत्येक चांगल्या गोष्टींबद्दल मनापासून आभार मानतो तेव्हा विश्व आपल्याला आणखी चांगल्या गोष्टी देण्यास सुरुवात करते. जीवनातील भरपूर गोष्टींची जाणीव. अनेकदा आपण जे नाही त्याकडे लक्ष देतो, परंतु या पुस्तकात सांगितले आहे की जे आधीपासून आपल्या आयुष्यात आहे त्याबद्दल कृतज्ञ राहिल्यास समाधान आणि आनंद वाढतो. दिवसाची सुरुवात आभारांनी करा. प्रत्येक सकाळी किमान 10 गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही आभारी आहात. उदाहरणार्थ, माझे कुटुंब, माझे आरोग्य, माझे घर, माझे काम, माझे मित्र, मिळणारे अन्न, शिक्षण, निसर्ग, सूर्यप्रकाश, श्वास घेण्याची क्षमता इत्यादी इत्यादी. धन्यवाद या शब्दाची शक्ती. पुस्तकानुसार धन्यवाद हा शब्द केवळ सभ्यता नसून एक सकारात्मक ऊर्जा आहे. मनापासून म्हटलेला धन्यवाद जीवनात आनंद आणि समृद्धी आकर्षित करतो. कृतज्ञतेमुळे विचार बदलतात. नकारात्मक विचार तणाव निर्माण करतात. सकारात्मक आणि कृतज्ञ विचार मन शांत ठेवतात आणि निर्णय क्षमता वाढवतात. आरोग्यासाठी कृतज्ञता. आपल्या शरीराचे आभार मानल्यास आपण त्याची अधिक काळजी घेतो. सकारात्मक भावना मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करतात. पैशांबद्दल कृतज्ञता. अनेक लोक पैशांच्या कमतरतेवर लक्ष केंद्रित करतात. पुस्तक सांगते की मिळालेल्या प्रत्येक रुपयाबद्दल आभार माना. यामुळे पैशांविषयी सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो. नातेसंबंध सुधारण्याचा मंत्र. ज्या व्यक्तीबद्दल आपण कृतज्ञ असतो त्याच्याशी नाते अधिक मजबूत होते. कुटुंब, मित्र, शिक्षक आणि सहकारी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे महत्त्वाचे आहे. कामातील यश. आपल्या कामाबद्दल प्रेम आणि आभार व्यक्त केल्यास कामात उत्साह वाढतो. त्यातून प्रगतीची नवी दारे उघडू शकतात. प्रत्येक समस्येमध्ये संधी. अडचणींमध्येही शिकण्यासारखे काहीतरी असते. कृतज्ञता आपल्याला त्या अनुभवांमधील सकारात्मक बाजू शोधायला मदत करते. छोट्या गोष्टींचे महत्त्व. एक हसऱ्या चेहऱ्यापासून ते स्वच्छ पाण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट मौल्यवान आहे. लहान आनंद ओळखल्याने जीवन अधिक समृद्ध वाटते. 28 दिवसांचा सराव. या पुस्तकातील सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे 28 दिवसांचा कृती आराखडा. दररोज वेगवेगळे सराव करून कृतज्ञतेची सवय लावली जाते. सकारात्मक ऊर्जा. कृतज्ञता मनात सकारात्मक भावना निर्माण करते. यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. तक्रारीपासून दूर राहा. सतत तक्रार केल्याने नकारात्मकता वाढते. त्याऐवजी प्रत्येक परिस्थितीत काहीतरी चांगले शोधण्याचा प्रयत्न करा. इच्छापूर्तीसाठी कृतज्ञता. पुस्तक सुचवते की आपले ध्येय पूर्ण झाले आहे अशा भावनेने त्याबद्दल आधीच आभार माना. यामुळे मन ध्येयाकडे अधिक सकारात्मकतेने काम करू लागते. कुटुंबाचे महत्त्व. पालक, भावंडे, जोडीदार आणि मुलांप्रती प्रेम व कृतज्ञता व्यक्त केल्याने घरातील वातावरण अधिक आनंदी बनते. शिक्षक आणि मार्गदर्शक. आपल्या आयुष्यात दिशा देणाऱ्या सर्व व्यक्तींचे ऋण मान्य करणे ही कृतज्ञतेची मोठी पायरी आहे. निसर्गाबद्दल कृतज्ञता. झाडे, पाऊस, हवा, सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांच्यामुळेच जीवन शक्य आहे. त्यांचे महत्त्व ओळखणे आवश्यक आहे. स्वतःबद्दल कृतज्ञता. स्वतःच्या गुणांचे, प्रयत्नांचे आणि प्रगतीचे कौतुक करा. यामुळे आत्मविश्वास वाढतो. द मॅजिक हे केवळ प्रेरणादायी पुस्तक नाही, तर कृतज्ञतेचा प्रत्यक्ष सराव करून जीवन अधिक आनंदी, सकारात्मक आणि समाधानकारक बनवण्याचा मार्गदर्शक आहे. हे पुस्तक सांगते की सुख, यश आणि समृद्धीची सुरुवात बाहेरून नव्हे, तर आपल्या मनातील धन्यवाद या भावनेपासून होते. या पुस्तकाची मुख्य शिकवण अशी आहे: कृतज्ञता ही आनंदाची गुरुकिल्ली आहे. प्रत्येक दिवसाची सुरुवात धन्यवादने करा. जे आहे त्याची कदर करा. अधिक चांगल्या संधीसाठी मन खुले ठेवा. सकारात्मक विचार आणि कृतज्ञता यामुळे जीवनात समाधान, उत्तम नाती आणि आत्मविश्वास वाढतो. कृतज्ञता ही एक सवय आहे,
नेहमीच सरावाने ती जीवनशैली बनते. हे पुस्तक वाचकाला प्रत्येक दिवस अधिक अर्थपूर्ण, आनंदी आणि सकारात्मक बनवण्यासाठी प्रेरित करते. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा, ते नक्की कमेंट करून कळवा. आणि हो, या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आपण पुन्हा भेटूया एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.